नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। गेल्या अनेक वर्षाचे विक्रम मोडत यावर्षी नंदुरबार जिल्ह्यामधील मार्च महिन्यात 40° तापमानाची नोंद ती झालेली आहे। एकंदरीतच तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत असल्याने याचा परिणाम जो आहे तो आता सर्वसामान्यांच्या जनजीवनावरती होताना दिसून येत आहे। तर दुसरीकडे कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असं आवाहन जे ते आता प्रशासनाच्या वतीने जे करण्यात येत आहे। प्रशासनाच्या वतीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उष्माघातक कक्षाच्या स्थापन करण्यात आलेली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्या तातडीने मदत व्हावी यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाययोजना जे आहे ते करण्यात येत आहे। तर दुसरीकडे बर्फापासून तयार होणारे जे थंड पदार्थ त्यांची देखील मागणी जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। तर तापमानाचा परिणाम जो आहे तो आता ऐन काढणीवर आलेल्या पपई केळी या पिकांसोबतच रब्बी हंगामाच्या पिकांना देखील मोठ्या प्रमाणावरती बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तापमानाचा पारा हा आणखी काही दिवस असंच राहण्याची शक्यता आहे। मात्र एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तापमानाचे पारा अंश किती सेल्सिअस पर्यंत जातो हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे। तर दुसरीकडं उन्हापासून संरक्षणासाठी टोपी असेल, रुमाल असेल, स्कार्फ असेल या कपड्यांची देखील मागणी जी आहे आता वाढलेली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या आवाहनामुळे नागरिकांनी घराबाहेर कामाव्यतिरिक्त पडू नये असं आवाहन जे ते करण्यात येत आहे। जितेंद्र पैसाने टीव्ही 9 मराठी नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।